नामदेव शास्त्रींनी घेतलेली भूमिका ही थेट धर्मसत्तेनं घेतलेली भूमिका आहे। धर्मसत्तेनं अशा वादात पडावं का हा वाद वाढतोय। वाद वाढत असतानाही धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी फेटाळून लावतात तेव्हा त्याचा अर्थ काय निघतो ते लक्षात घ्या। पहिल्यांदा तर धनंजय मुंडे स्वतःला निर्दोष समजतायत। विरोधकांच्या आरोपांच्या बाबतीत त्यांनी त्यांची भूमिका थेटपणे मांडलेली आहे। ते विरोधकांच्या आंदोलनाला महत्त्वही देत नाहीत हे त्यांच्या वक्तव्यातून सातत्याने अधोरेखित होतं। इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांची घडलेल्या घटनेबाबत म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात भूमिका तटस्थ आहे, कायद्यानं सगळं काही व्हावं हे ते वारंवार सांगतात। जेव्हा मुंडे असं म्हणतात तेव्हा त्याचा एक अर्थ दुसराही निघतो की पक्ष संघटना आणि नेतृत्वाची भूमिका धनंजय मुंडे यांना महत्त्वाची वाटते। धनंजय मुंडे एक प्रकारे नेतृत्वावर सुद्धा ताज्या घटनाक्रमाच्या माध्यमातून दबाव निर्माण करतायत।